मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा। नमस्कार, टाइम्स 9 मराठी न्यूज मध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो। आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या निमित्तानं आपण माढा लोकसभा मतदारसंघातील 6 तालुक्याचा महाकव्हरेज करत आहोत। याच अनुषंगाने आज आपण मान तालुक्यातील गोंदवले या गावामध्ये आपण आलेलो आहोत। या गावातील लोकांना आपण विचारणार आहोत की विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काय काय विकास कामे केलेले आहेत, यांनी एकूण किती विकास निधी दिलेला आहे, या व अशा अनेक विषयावरती आज आपण रोखोक चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? शेखर सकराम खताळ। गाव कोणतं आपलं? वाघमोडेवाडी। हा, वाघमोडेवाडी। खासदार कोण आहेत? रणजित निंबाळकर। बरेच का त्यांची कामं कशी आहेत या तुमच्या तालुक्यामध्ये? आमच्या तालुक्याला झुकतो माप आहे त्यांचं सध्या। झुकतं माप? जयकुमार गोरेमुळे चांगलं त्यांचं कामाचं स्टेबिलिटी चांगलं आहे मान तालुक्यात। विकास निधी काय तुमच्या गावाला दिलेला आहे त्यांनी? आमच्या गावाला रस्त्याची कामं दिली त्यांनी, बाकीची बी पाण्याबद्दल बी त्यांचं योगदान चांगलं दिलंय आमच्या मान तालुक्याला। आता जे पाणी आंधळी धरणाचे पोचतंय बहुतांश श्रेय त्यांचंच आहे। त्यांचंच आहे? आमदारा थ्रू। काय वाटतं मग आता 2 महिन्याने निवडणूक आहे लोकसभेची, ते तर म्हणतात की मी पुन्हा निवडणूक लढवणार, त्यासाठी ते उत्सुक आहेत। तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे, मी देखील कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार। आपल्याला एक मतदार म्हणून काय वाटतं, दोघांपैकी कुठल्या नावाला तुमची पसंती असेल? आताच्या कामानुसार त्यांनाच मिळावं, कारण मान तालुक्याला पाणी जर असंच खळखळतं बघायचं असेल, मी एक शेतकरी आहे, तर रणजित दादा आणि आमदार जर असतील या तालुक्यात तर चांगला विकास होऊ शकतो। चांगला विकास होतो। हो। तुमच्या कुठल्या नावाला पसंती? रणजित दादा असं मला वाटतं। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळावी, येतील ते निवडून या भागात? येतील, 100% येतील। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? आशुतोष कट्टे। गाव कोणतं आपलं? गोंदवले। खासदार कोण आहेत? रणजित निंबाळकर। आलेत का इकडं? नाही काय विकास निधी दिलाय का तुमच्या गावाला? नाही, अजिबात नाही, माझ्या तर बघण्यात बघण्यातच नाही? नाही। तुमच्या गावात पण आले नाहीत का? नाही, एकदा पण नाही आला, एकदा मी पण बघितलंच नाही त्यांना अजून। काय वाटतं मग, तुम्ही ह्या खासदारावरती नाराज आहेत का समाधानी आहेत त्यांच्या कामावरती? 100% नाराज आहे। नाराज आहे? नाराजीचं कारण कळू शकेल का? काय ते आलेच नाही, ते तर कामाचा तर विषयच नाही, आलेच नाहीत, आलेच मग नाही, काम तर नाहीच नाही। कामच नाही? नाही। काय वाटतं तुम्हाला, एक तरुण मतदार म्हणून काय वाटतं, खासदार कसे असावे? खासदार धैर्यशील भैयांसारखे असेल। धैर्यशील मोहिते पाटील? 100%। हो। मोहिते पाटलांनी काय विकास कामं केलेत या भागात तुमच्या? मोहिते पाटलांनी आमच्या शाळेत ओपन जिम दिल्यात, प्रत्येक गावात पिकअप शेड दिलेत, बऱ्यापैकी त्यांनी भरपूर काम केले। आता त्यांच्याकडे नाही तरी पण करतात, आमच्या इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आता गोंदवल्यात, एक त्यांच्या स्वखर्चात त्यांच्या निधीत, नाही तर काय विषय नसताना। आता एक जण इथं भेटला, तो म्हणला की 1 कोटीचा जवळजवळ खासदार साहेबांनी निधी उपलब्ध करून देऊन काम चालू आहे आमचं कुठं पण तुमच्या भागात। मला दाखवा, मला तर माहितीच नाही कुठे चालू आहे काय। माहितच नाही? नाही। म्हणजे याचा अर्थ की खासदारांचं कामाचं निष्क्रियता आहे ती? 100% कामच नाही, मीच बघितलं नाही अजून, मग काय माहित केलं असलं तर कुठे केलंय माहित नाही, पण केलंच नाही। आता 2 महिन्याने लोकसभेची निवडणूक आहेत, काय वाटतं तुम्हाला, खासदार म्हणून तुम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बघताय का धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे बघताय? धैर्यशील भैया, धैर्यशील मोहिते पाटील येतील का निवडून? 100% येतील? 100%। मन तांबोळे? तांबोळे साहेब, इकडे खासदार कोण आहे तुमचे? खासदार रणजितसिंह आहेत। तुम्हाला एक सांगतो, मी त्यांच्या वडिलापासून त्यांची ज्यावेळेला प्रेस होती फलटणला, त्यावेळीपासून मी त्यांना ओळखतो, त्यांच्या कुटुंबाला ओळखतोय। लक्षात आलं का? आणि खासदार असो, आमदार असो किंवा अधिकारी असो, याच्याशी काय नाही, जनता आणि खासदार आमदार या जो आहे शासनाचा जो हे तुमचं काय हे असते, तुमचे हे धोरणे जनतेपर्यंत पोचवा, काम करा, हा मधलाही जो आहे ते त्यांनी केलं, म्हणजे काय उपकार केले आमच्यावर नाही काही। लक्षात आलं का? हे ते करते, म्हणजे आम्ही त्यांना काय निवडून देतो, आमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आम्ही तिथे पाठवतो। कुठं पाठवतो? गव्हर्नमेंटला म्हणा, किंवा आपला दिल्लीला म्हणा, किंवा विधिमंडळात विधानसभेत पाठवतो। आता पूर्वी कसं होतं की, पूर्वी ही जे आता चाललेलं आहे यांचं, अशा प्रकारचं त्यावरचं राजकारण नव्हतं। मोरारजी म्हणा, राजीव गांधी म्हणा, इंदिरा गांधी म्हणा, की अनेक चांगले मातंबर होऊन गेलेले आहेत, परंतु विरोधकांना ते मान सन्मान आदर देत होते। आता तसं राहिलं नाही।
आता ह्यांच्या ज्या कुरघोड्या चाललेल्या आहेत काय, हे कुरघोडे बघून आम्हाला नाचक्की बघून हे आम्हाला वाईट वाटतंय. तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्या वेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेला तुमचे अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते आणि ते आजाराने त्रसलेले होते. आणि त्या पिरियड मध्ये राजीव गांधींचं शिष्टमंडळ फॉरेनला निघालेलं होतं. ज्या वेळेला तिथे निघालेलं फॉरेनला होतं त्यावेळेला राजीव गांधींना कळलं की यांना उपचारासाठी फॉरेनला जाणं गरजेचं आहे. त्यांनी काय केलं, त्यांच्यातल्या शिष्टमंडळातले 2-4 माणसं कमी केली आणि ह्यांचे कुटुंब आणि त्यांना त्यात सामावून घेतलं काय, आणि त्यांना केलं. तिथं आजारांची बरे झाले. त्यांनी राजीव गांधीचे आभार मानले. म्हणजे ते तुमच्या विरोधी जरी असले तरी त्यांचा तो सन्मान करत होते, मान देत होते, आदर करत. आता तसं नाही हो. आता तुम्हाला मला एक सांगायचं आहे. तुम्हाला आम्ही निवडून दिले. कशाला दिले? पक्षाच्या ह्याच्यावर दिले. आमचा कोणता राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो किंवा कोणताही असो पक्ष काय, आणि तुम्ही आम्हाला न विचारता तुमच्या ज्या ह्या कोलांट्या उड्या चालल्यात कोणत्या बेशीवर चालले त्या तुम्ही परत या जनतेत परत येऊन तुम्ही निवडणूक लढवा. तुम्ही आम्हाला विचारले का की मी बाबा भाजपमध्ये जातोय, अमुक ह्याच्यात जातोय काय? कोणत्या बेशीवर तुम्ही गेलाय? काय तुम्हाला अधिकार आहे? आम्ही पक्ष म्हणून तुम्हाला निवडून दिले. तुम्हाला म्हणून निवडून दिलं नाही आम्ही. बरोबर काय? तर तुम्ही आमचा विश्वासघात केला. तुम्ही राजीनामा द्या, परत जनतेत या आणि निवडून जावा. त्याबद्दल आमचं काय दुमत नाही. आता राजीनामा नक्की कोणी द्यावा? ज्यांनी उड्या मारलेत, कोलांट्या उड्या मारलेत त्या सगळ्यांनी, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कोणी बी असो, त्याच्याशी दुमत नाही. आमच्या पक्षातले गेलेले आहेत, दुसऱ्या पक्षातले गेले, त्याच्या भाजपने काय केलं? त्यांच्यावर कोणता भ्रष्टाचाराचा आरोप आहे? त्यांच्यावर कोणताही नाही का. ते काय दुसऱ्या सभ्य आहेत का ते? मला ते म्हणायचं नाही काय. एक सगळ्याला सारखा तुम्ही न्याय द्या. एकाला तुम्ही न्याय एक आणि दुसऱ्याला 2 असं करू नका तुम्ही काय. मग आता माढा लोकसभा मतदारसंघातील जे खासदार आहेत त्या खासदारांच्या कामा म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामावरती आपण समाधानी आहात का? एक मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं? मी तुम्हाला तेच सांगितलं की आमदार असो, खासदार असो, जनता आणि शासन याच्या मधला तो दुवा आहे. त्यांनी काम केलं म्हणजे काय आमचा उपकार केले असं नाही. ते तुम्हाला आम्ही निवडून त्यासाठी तर दिलंय आमचं काम करावं म्हणून. तुम्हाला निवडणुकीसाठी दिले काम करावं म्हणून काय. तुम्ही काम केले म्हणून आम्ही तुम्हाला मत द्यावं असं नाही. ते कशासाठी तुम्हाला तुम्ही हे केले आमचा विश्वास केलाय काय. येऊ द्या नाही इलेक्शन ज्यावेळेला येईल त्यावेळेला आम्ही बघू काय करायचं ते. आता 2 महिन्याने निवडणूक आहेत लोकसभेच्या. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतात की मी पुन्हा निवडणूक लढवायला उत्सुक आहे. मी पुन्हा निवडणूक लढवायला उत्सुक आहे. तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे. काय वाटतं? मला काय म्हणायचं आहे, हा ज्या त्या काळचा प्रसंग आहे. तो आता राष्ट्रवादी कोण करते उभं हे अजून त्यांच्याला कोणालाही काय हे करता आलं नाही. ते काय अजून सगळे पाण्यात आहेत. अजून कुणी कुणाचे पत्ते उघड केलेले नाहीत काय. ज्या वेळेला पत्ते उघड होते शरद पवारांची काय भूमिका आहे, काँग्रेसची काय भूमिका आहे, तुमच्या बाळासाहेबांची काय भूमिका आहे, भाजपची काय भूमिका आहे, ज्या वेळेला त्यावेळेला कळलं. आता कोणी नाही ही म्हणतोय ते म्हणतोय याला काही अर्थ नाही. काय अर्थ नाही. काय वाटतं तुम्हाला कुठल्या पक्षाचा खासदार असावा एक मतदार म्हणून तुम्हाला वाटतं? अहो मला तसं म्हणायचं नाही. मी तुमच्या भागात कुठला खासदार तुम्हाला कुठल्या पक्षाचा हवा आहे? कुठं नाही. मी काय सांगतोय तुम्हाला, कोणताही जरी असला काम करणारा आम्हाला माणूस पाहिजे. काम करणारा तुम्हाला खासदार हवा. आम्ही त्यावेळेला बघणार नाही की हा कोणत्या पक्षाचा आहे आणि काय आहे. आम्ही त्या माणसाची कॅटेगरी बघणार, त्याचं हे बघणार, तुमचं कॅरेक्टर काय बघणार आणि त्याच्यावर आम्ही मतदान देणार. कारण आता पहिल्यासारखं पक्षामध्ये कोणतेच काय राहिले नाही. सगळे पक्ष जे आहेत का नाही ते पूर्ण विराम झालेले आहेत. त्यांच्यामध्ये काही सुद्धा राहिलं नाही. अर्थ नाही. काही अर्थ राहिलेला नाही ना. एकंदरीत पक्षावरती उमेदवारावरती सुद्धा देखील खासदारांवरती देखील मतदारांचा नाराजीचा सूर आहे. आणि या पक्षातून त्या पक्षात यांना मतदारांना न विचारता जात आहेत. या कारणाचं मतदार राजा देखील इथला खूप नाराज असल्याचं चित्र या गोंदवले भागातून दिसून आलेलं आहे. गोंदवले खासदार कोण आहे तुमचे? रणजितसिंह नाईक निंबाळकर. आलेत का इकडं? नाही. आलेच नाही.
काय विकास निधी दिलाय का तुमच्या गोंधवले भागात? नाही अजून दिलाच नाही. आता त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल संपत आला, अजूनपर्यंत दिला नाही. ते तर म्हणतात की मी माझ्या मतदारसंघात हजारो कोटी रुपयाच्या कामाचा विकास निधी दिला. फलटण तालुक्यात केला पटकन तालुक्यात केला. तुमच्या मान तालुक्यात काय दिला नाही का? कुठं दिला दाखवून द्या. दिलाच नाही. नाही दिला. काय वाटतं तुम्हाला एक तरुण मतदार म्हणून काय वाटतं की खासदार कसे असावे नक्की? नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. किमान माणुसकीची जाण राहावी. माणुसकीची जाण राहावी. बरं. आता 2 महिन्याने लोकसभेची निवडणूक आहे. ते म्हणतायत की मी पुन्हा निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. तर दुसरीकडे त्याच भाजपमधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे. काय वाटतं तुम्हाला? मग या दोघांपैकी कुणाला उमेदवार मिळावी? नवीन चेहऱ्याला मिळावी. नवीन चेहऱ्याला मिळावी. आता नवीन चेहरा म्हणून मोहिते पाटलाच येतोय समोर. अजून पण आहेत ते दुसरे पण आहेत. एक तुम्हाला मतदार म्हणून काय वाटतं कोण असावे? मग तालुक्याचाच विचार केला जाणार ना. तालुक्यात उमेदवार जर पडत असेल तर तालुक्याचा विचार केला जाणार. तालुक्याचा विचार केला. मग काय वाटतं तुम्हाला? बीजेपीचा असावा, महाविकास आघाडीचा असावा? कोणत्याही पक्षाचा बीजेपीचाच असावा किंवा कोणत्याही नवीन चेहरा असावा. नवीन चेहरा असावा. तोच नसावा. तोच नसावा. आणि जो मराठीचा मुद्दा पुढे नेईल त्याला पहिल्यांदा प्राधान्य दिलं. मराठीचं म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा जो कोण पुढे नेईल तोच खासदार इथं पसंती असेल असं वाटतं. मराठ्यांना पसंत असेल. मराठ्यातून पसंती असेल. आरक्षणाचा मुद्दा जो कोण उठवून धरेल, जो कोण त्याचा आवाज उठवेल तोच खासदार आम्हाला चालेल. गाव आपलं हेच का? गोंदवले. खासदार कोण आहेत? खासदार रणजित निंबाळकर आलेत का इकडं? इलेक्शन लागते त्याच्यावर अजून आले नाहीत. अजून आलेच नाही. नाहीत आले. तुमच्या गावात काय विकास निधी त्यांनी आणून दिलाय का? नाही काय विकास निधी पण दिला. त्यांचं ते आमदाराला देणार जयकुमार गोरेला आणून. आमदारांना दिला. हो. आमदार साहेबांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं नाही का? आमदार काय करतात? पैसे खातात, नाटक करतात. इलेक्शन आले की पाणी आणायचं काम करतात. पाणी आणायचं काम. हो. मग काय वाटतं आता 2 महिन्यात लोकसभेची निवडणूक आहेत. खासदार साहेब तर म्हणतायत की मी पुन्हा निवडणूक लढवायला उत्सुक आहे. येतील का निवडून त्या? आम्ही मोहिते पाटलांना मतदान. मोहिते पाटील उभे राहिले मोहिते पाटलांच्या बाजूने. मोहिते पाटलांना मतदान करतात. हो. धैर्यशील मोहिते पाटलांची नावाची चर्चा सध्याला. हो तेच निवडून येणार. येणार 100%. मोहिते पाटलांनी काय काय विकास कामं केल्या तुमच्या गोंधवले भागात? मोहिते पाटलांनी बरेच दिले. लाईटीचे काम, मतदान, बरेच काम केलेत मोहिते पाटलांनी. बरेच काम केले. बरेच काम केले. जर ते उभा राहिले तर निवडून येतील. 100% येतील. 100%. या ठिकाणी स्थानिक दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विशाल कदम. खासदार कोण आहे तुमच्या गावातले? संजीव निंबाळकर. निंबाळकर साहेब आलेत का? निंबाळकर साहेब तुमच्या गावात आले ते इलेक्शन झाल्यानंतर एकदा आले. एकदा आले. काय विकास निधी तुमच्या गावाला दिलाय का? अद्याप तर अजून काय दिला नाही, पण आम्ही आमदार पार्टीचेच आहे. आमदारांनी भरपूर कामं केलेली आहेत. हा. आमदार कोण आहे तिथलं? आमदार जयकुमार गोरेभाऊ, पाणीदार आमदार जयकुमार गोरेभाऊ. पाणीदार आमदार आहे. हो हो. त्यांनी काय खासदारामार्फत विकास निधी इथं दिलाय का? विकास निधी एक पूल दिलाय, पण अजून काम नाही चालू झालं त्याच. काम चालू झालं नाही. हा. काय वाटतं खासदार कसे असावे नक्की? खासदार सर्वसामान्यात मिसळणारे असावे. सर्वसामान्यात मिसळणारे असावे. हो हो. आता 2 महिन्याने माढा लोकसभा निवडणूक आहे. इलेक्शन आहे 2 महिन्यानं. तर काय वाटतं की खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा उत्सुक आहेत या भागातून, तर दुसरीकडे बीजेपीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे. तर एक तुम्हाला मतदार म्हणून काय वाटतं या दोघांपैकी कोणाला मिळावं? मोहिते पाटलांवरती गोंधळ प्रेम करणार आहे. आजपर्यंत राष्ट्रवादीला खासदारकीला किंवा आमदारकीला कधीच गोंधळ्यांनी जास्त मताधिक्य दिलेलं नाही. त्या गोष्टीला फक्त विजयदादा अपवाद आहेत. विजयदादा पूर्वीपासून ज्या वेळेला मंत्री होते तेव्हा पण त्यांनी या गोंधळ्याला निधी दिलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा ते खासदार झाले त्याच्यानंतरही या मान तालुक्यात प्रत्येक गावात त्यांनी हायमास्ट पोल, पिकअप शेड, ओपन जिम अशा गोष्टी दिलेल्या आहेत. ते एकमेव खासदार आहेत जे खासदार झाल्यानंतर परत फिरून लोकांच्या संपर्कात राहिलेले आहेत. म्हणून मोहिते पाटलांना आमची पसंती राहील. मोहिते पाटलांना तुमची पसंती राहील. मोहिते पाटलांनी या गावाचा तुमच्या गोंधवले भागात विकास निधी आणलाय, विकास कामं केलीत असं तुम्हाला वाटतंय का? बरीच विकास कामं केलेली आहेत. इव्हन 10 वर्षापूर्वी जेव्हा ते पर्यटन मंत्री होते त्यावेळेला पण त्यांनी बराच निधी गोंधवले ग्रामपंचायत दिलेला आहे. आजही त्यांनी गोंधवले ग्रामपंचायतीला 20 लाखाचा सभामंडप दिलेला आहे आणि प्रत्येक गावात त्यांचं काम आहे. मग आता 2 महिन्याने निवडणूक आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं बी नाव आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील. तुमचं मतदार म्हणून कुठल्या नावाला पसंती असेल? मोहिते पाटलांनाच. मोहिते पाटलांना. निवडून येतील त्या गावातून? 100% येतील. हो. मान तालुक्यातून मोहिते पाटलांना किती मतदान पडू शकतं तुमच्या मान तालुक्यातून?
मान तालुक्यातून त्यांना नाही म्हणलं तर 25-30 हजाराच्या वर लीड पडेल. लीड पडेल. 30 हजाराच्या वर लीड पडेल. निवडून येतील 100%. 100%. 1001%. नाव आपलं मी तुळशीराम किसन कात्रे गोंदवली. गोंदवली. खासदार कोण आहे तुमच्या भागातले? आमच्याकडं रणजितसिंह निंबाळकर आलेत का इकडं? भरपूर वेळ आलेत. भरपूर वेळा आलो. किती विकास निधी दिला तुमच्या गावाला? भरपूर काय दिलाय. सगळं जे पाण्याची कामं वरनं केंद्रातनं जे आलेत पैसे ते सगळे निंबाळकर साहेबांनीच आणलेली काम आहे सगळी. निंबाळकर साहेबांनी आणलेले काम. आता 2 महिन्याने निवडणूक आहेत. ते म्हणतात की मी या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. काय वाटतं ते निवडून येतील का यंदा? येतील 100% येतील. पण आता ते सगळं कोणाला तिकीट मिळणार हे पक्षाचा विषय आहे. कोणी जरी असले मोहिते साहेब जरी असतील तरी येतील. ते काय पक्ष ज्याला तिकीट देईल ते दोघातलं कोणी येणार आहे. त्यात काय ऑब्जेक्शन कोणी घ्यायची काही गरज नाहीये. आता एकीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतात की मी देखील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, त्यांनी उत्सुकता दाखवली. तर दुसरीकडून धैर्यशील मोहिते पटेल यांनी देखील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी निवडणूक लढवणारच असं ते देखील बोलतायत. एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, दोघांपैकी कुठल्या नावाला तुमची पसंती असावी? कसं आहे, आता शेवटी पक्ष ज्याला तिकीट देणार त्यालाच पसंती आम्ही ठेवणार ना. पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला तुमची पसंती हो राहील. हो 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 काय विशेष येणार नाही. एकंदरीत बीजेपीचाच इथला खासदार असावा का महाविकास आघाडीचा असावा? कोणाच जरी असलं तरी बीजेपीचाच निवडून येणार आहे. कारण काम आहेत या परिसरात, कामं इतकी सुंदर केलेली आहेत. लोकांना प्यायला पाणी नव्हतं. आज तुम्ही बघताय असल्या उन्हाळ्यात प्रचंड पाणी ताकदीनं आज आंधळी धरणात येऊन पडलेलं आहे. आज माणसाच्या डोळ्यातनं पाणी याची वेळ आली होती. आज त्या माणसानं म्हणजे त्या माणसाचं बरं का आता काय म्हणावं मला काय कळत नाही. पुन्हा जरी जन्म घेतला तरी ते ही होणार नाही. एवढं मोठं खासदार साहेबांनी काम. हा पाणीदार खासदार आहेत हे नाव त्यांना शोभतंय असं तुम्हाला म्हणायचंय का? हो प्रश्नच नाही. कारण दिल्लीतले सगळे आतापर्यंत सगळे जे काय गोष्टी होत्या ते दादानी रणजित दादानी सगळ्या केलेल्या आहेत त्या. आणि आमदार गोरे साहेब दोघांनी मिळून चांगली कामं केलेली आहेत. आणि असे जर जोडगोळी जर कायम टिकली तर काय अडचणच नाही. इथून पुढचा आमचा राहिलेला परिसर सुद्धा पाण्याने सुजलम सुफलम होईल आणि व्हायला काय हरकत नाही. कारण यांना फक्त कसं आहे, सर्वसामान्य जरी मनुष्य गेला तरी तिथं ते जनता दरबार भरल्यासारखी लोक त्यांच्याकडे रोज असतात. त्यांना काय अडचण असतील तर ते फोन स्पीकर करून अधिकाऱ्याशी बोलतात. स्पीकर फोन ओपन असतो त्यावेळी त्या लोकांना वाटतं की याला माझं डायरेक्ट काम, आणि त्यांना सांगतात फोन करून हे काम झालं पाहिजे. त्यामुळे ते सर्वसामान्य लोक त्यांच्या बरोबर आहेत. पाणीदार खासदार आहेत. इथल्या शेतकऱ्यांचा पाण्यामुळं सुजलाम सुफलाम असा विकास त्यांनी केलेला आहे. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाला पसंती दिलेली आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? वैभव गुरुनाथ पाटील, गाव कोणतं आपलं? गोंदवले बुद्रुक. खासदार कोण आहेत आपल्या भागातले? रणजित सिंह निंबाळकर आलेत का इकडं? आलेत पण लयशी असा दावरा नाही. कवा तरी येतात आणि आपलं वाऱ्यासारखं निघून जातात. वाऱ्यासारखं निघून जाते. हो. विकास निधी काय दिलाय का तुमच्या गावात? गोंदवल्यात नाही विकास निधी काय काय दिला नाही ना. आता गोंदवल्यासारखं एक मोठं इथं मंदिर आहे की त्यांचं? गोंदवल्याचं मंदिर आहे की पण त्यांनी जे फंड टाकायचं होतं ते काय टाकलाच नाही त्यांनी पहिल्या टाकलंच नाही. नाही. काय वाटतं आता खासदार कशी असावे नक्की? काय सामान्य जनतेतला खासदार असावा. तो वेळच्या वेळेला बोलवलं की इथं म्हणजे येऊन काय असेल ते आपलं त्यांच्या ह्यानं त्यांची जी कामाची आवड निवड आहे त्यांनी ती करावी. त्यांनी ते करावे. हो. मग आता 2 महिन्यानं लोकसभाची निवडणूक आहेत. हा. खासदार साहेब निंबाळकर म्हणतात मी पुन्हा निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. येतील का मग निवडून? आता नाही, जनता ठरवल ना. खासदारांनी मान तालुक्यात किती वेळ दिलाय ती जनता ठरवलीच. एक जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं? जनता म्हणून आता मोहिते पाटलांचं नाव आहे चर्चेत आणि त्यांनी आता आम्हाला सभागृहाचं व्यासपीठ पण दिलेलं आहे. त्यांनी इथं आता नवीन बांधकाम म्हणजे झालेलं आहे, पूर्णत्वास गेलेलं आहे ते. आणि मोहिते पाटील पहिल्यापासूनच म्हणजे गोंदवल्याच्या ह्याच्यात पहिल्यापासूनच त्यांचं हे आहे, काय म्हणतात त्याला, दबदब आहे आणि कार्य आहे त्यांचं. किंवा कुठेही त्यांची अडचण नसते. ऊसाचं जरी क्षेत्र असलं तरी सदाशिवची टोळी येऊन इथं शेतकऱ्यांचं ऊस ही तोडत असते. त्याच्यामुळं मागच्या दादा ज्या वेळेस होतं त्यावेळेस बी आम्ही इथून लीडच दिलेलं होतं. आणि आता धैर्यशील मोहिते पाटील जरी उभे राहिले तरी मान तालुक्यातील गोंदवले गावातील बरीच लोक धैर्यशील पाटलांचं काम करतील. हो. निवडून येतील. निवडून पण येणार. निवडून मोहिते पाटील निवडून येणार. मोहिते पाटील निवडून हो. येणार. पुढे आणखीन आपल्याकडे 2 जण बांधव आहेत. काय वाटतं तुम्हाला खासदार नक्की कशी असावे? खासदार जनतेचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजेत, जनतेत मिसळलं पाहिजे, जनतेची कामं केली पाहिजेत, काय अडचणी आहेत जाणून घेतले पाहिजेत.
निंबाळकरांचा काय 5 वर्षात इकडे एक पण दौरा झालेला नाही. मान तालुक्यात असं काय एखादं काम घेतलं आणि पूर्ण केलं असं काय त्यांनी पण सांगावं आणि जनतेनं पण सांगावं, असं कुठलंच काम झालेलं नाही. असं झालं नाही. नाही झालेलं काम. काय वाटतं खासदाराकडून काय कामाचं तुम्हाला अपेक्षा होती जे खासदाराकडून झाले नाही? एमआयडीसीचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. एमआयडीसीच्या प्रश्नात त्यांनी काय काम केलेलं नाही. काय नक्की तोडगा काढतायत, कोरेगावला जाते, मान तालुक्यात येते, त्याच्यावर त्यांचं काय स्पष्ट भूमिका नाही. पाण्याच्या प्रश्नाचं पण त्यांनी काय उघड अजून काही तसं केलेलं नाही. काम झालेले आहेत ते आमदारांच्या ह्याच्यातून झालेले आहेत बऱ्यापैकी, पण खासदारांचं असं सांगावं असं काम काय नाहीये. नाही झालं. नाही. मग आता 2 महिने लोकसभेची निवडणूक आहेत. खासदार साहेब म्हणतात की मी पुन्हा निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. तर दुसरीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काय वाटतं दोघांपैकी नक्की खासदारकी मिळावी कुणाला? खासदारकीचं मोहिते पाटलांनी मिळावे असे वाटतंय का, तर निंबाळकरांचं जरा कामाच्या बाबतीत ते इतका त्यांनी पाठपुरावा करत नाही असं दिसतंय. आणि मोहिते पाटलांचं पहिल्यापासून त्यांना अनुभव म्हणा खासदारकीचा त्यांच्या घरच राजकारणात असल्यामुळं, आणि तालुक्यात पण त्यांनी कामं केलेली आहेत. गावात व्यासपीठ त्यांनी दिलेलं आहे आम्हाला गोंदवल्यात, त्यामुळं त्यांना अनुभव पण आहे आणि ते चांगलं काम करतील असं वाटतंय. येथील निवडून जर ती उभा राहिली तर मोहिते पाटलांची शक्यता जास्त वाटते यायची. येतील. हो. तुम्हाला काय वाटतं? नमस्ते. नमस्ते. रामदास कट्टे. रामदास कट्टे. कोण खासदार कोण आहे तुमचे? खासदार रणजित निंबाळकर आहे. आले का तुमच्या कधीच गावात? आले नाही. आलेच नाही. कधीच नाही. काय विकास निधी तुमच्या गावात? काहीच नाही. काहीच नाही. मग काय वाटतं खासदार नक्की कसे असावे? खासदार असे चांगले असावेत, जनतेसाठी पाहिजेत आम्हाला. जनतेसाठी हा. पाहिजे. मग आता तुम्ही जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं खासदार साहेबांनी नक्की काय काय कामं करायला पाहिजे? काय काय काम जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत ना. कधीच इकडे आलेले नाहीत. आलेच नाही. कधीच नाहीत. आता त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल संपत आला की राव. काहीच नाही केलं तर इकडं. काहीच नाही. नाही. काहीच नाही. बहुतांश लोक म्हणतात की ते पाणीदार खासदार आहेत. आमदाराने आणले पाणी. आमदार साहेबांनी हा. आणले. आमदार साहेबांनी खासदार साहेबांकडूनच घेऊन आणलं असेल ना? असेल, पण ती पहिलीच योजना आहे. बर. हे जवळपास पहिली योजना आहे. बर. पहिली योजना. हा. तेच योजनेवरती खासदार साहेब डाव मारून असं तुम्हाला म्हणायचं? हो, यस, बरोबर आहे. 100%. 100%. हो. बरं. मग आता खासदार नक्की तुम्हाला कोण हवेत? धैर्यशील मोहिते पाटलाच्या नावाची देखील चर्चा आहे. धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते हो. पाटील. मोहिते पाटलांनी या भागात काय विकास काम भरपूर केलं? केलंय. गोरगरिबांसाठी भरपूर येतात, वेळ देतात. आमच्या गोंधवल्याला व्यासपीठ दिलंय. गोंधवल्यावर फार प्रेम आहे. बर. सुखदुःखात आहे मोहिते पाटील फॅमिली. सुखदुःखाचा. हो. मग आता मोहिते पाटील जर उभा राहिले तर येतील निवडून? 100%. 101%. 101%. अगदी गोंधवलकर महाराजांची शपथ घेऊन सांगतो. मी त्यांना सांगितलेलं तुम्ही उभा नाही राहिला तर आम्ही मतदान करणार नाही, एवढं सांगतो. दादासनी सांगितलंय स्वतः. होय का? धैर्यशील मोहिते पाटलास मी त्यांचा फॅन आहे. फॅन आहे. 100%. तुम्ही फॅन म्हणून बोलताय का कार्यकर्ता म्हणून बोलताय का मतदार म्हणून बोलताय? मतदार मी म्हणून सगळं सांगून टाकलेलं आहे. मी डायरेक्ट बोलतो असा. एक मतदार म्हणून तुम्हाला वाटतं की भैया साहेबच खासदार व्हावे? भैया साहेबच. हो. भैया साहेब खासदार हो. व्हावे. हो. तरुणांमधून उत्सुकता आहे की भैया साहेबच खासदार असावे, अन्यथा कुठलाही खासदार आम्हाला चालणार नाही, याच्या बोलण्यातून जाणवलेलं आहे. आपल्याकडे स्थानिक हॉटेलवाले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संताजी पुडमलकर. खासदार कोण आहे तुमच्या भागात? आता निंबाळकर आहेत. आलेत का तुमच्या गावात? नाही आले कधी. आलेच नाहीत. नाही. काय विकास निधी तुमच्या गावात दिलाय का? नाही दिलेला. दिलाच नाही. नाही. काय वाटतं तुम्हाला खासदारांनी नक्की काय काय इथं विकास काम करायला हवे होते? सगळे रोडची वगैरे सगळे कामं करायला हवी होती, परंतु तसं काही झालेलं नाही. झालेलं नाही. नाही. आता 2 महिन्याने लोकसभेची निवडणूक आहे. हा. खासदार साहेब म्हणतात की मी पुन्हा निवडणूक लढवायला उत्सुक आहेत, पण दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे. काय वाटतं दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळावी? दोघांनाही उमेदवारी मिळेलच की. उमेदवारी मिळण्याचं जनमत कसं होतं त्याच्यावरती बरंच डिपेंड राहणार आहे. एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं नक्की दोघांपैकी कुणाला मिळावी? नाही, बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे. बदल पाहिजे तर मग आता नक्की खासदार तुम्हाला कोण हवेत? मोहिते पाटील पूर्वी होते त्यावेळेला बराचसा विकास झाला होता, आता काय तो दिसत नाहीये. त्यामुळं चालू याच्यात बघूया आता. बघूया. मोहिते पाटलांनी या भागात काय विकास कामे केली? भरपूर कामं केली होती. त्यांच्या कारखान्याचे सभासद होते, लोकांचा ऊस वगैरे जात होता. बरीचशी कामं केलेली. बरीचशी कामं केली. केली. मग आता जर समजा धैर्यशील मोहिते पाटील यांना जर उमेदवारी मिळाली तर ते निवडून येतील का या भागातून? येतील ना, का नाही येणार? येतील. येतील. एक मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला या दोघांपैकी तुमची कुठल्या नावाला पसंती असेल? धैर्यशील मोहिते पाटलांना. धैर्यशील मोहिते पाटील हा. येतील निवडून. होय. खत विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं?
गजानन जाधव. खासदार कोण आहेत? रणजित निंबाळकर आहेत. आलेत का तुमच्या गावात? नाही इथं काय एकदा दोनदा आले होते. आले होते. हा किती विकास निधी दिला तुमच्या गावाला? इथं काय नाही दिला एवढा काय. आता गोंदावले महाराजाचं पर्यटन स्थळ आहे इथं. पर्यटन स्थळ असून त्यांनी काय विकास निधी दिलाच नाही? नाही एवढा दिला. दिलाच नाही. नाही. काय वाटतं तुम्हाला खासदार नक्की कसे असावे? खासदार चांगले असावे, कामाचा माणूस पाहिजे. कामाचा माणूस पाहिजे. हा काय अपेक्षा होत्या तुम्हाला या खासदाराकडून ज्या प्रलंबित आहेत, ज्या अजून झालेल्या नाहीत? पाण्याचा प्रश्न आहे, दुष्काळ आहे इकडं. आपला मान तालुका दुष्काळ आहे ना. दुष्काळ आहे. त्यामुळे अडचणी लई मोठ्या आहेत लोकांना. अडचणी. पाणीदार खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाहिलं जातं. मग ते पाणीदार खासदार म्हणून तुम्हाला पाणी दिलं नाही का? नाही पाण्याचं नाही काम काय. काहीच नाही. पहिलीच काय माहिती चालू आहे असं. पहिली काम आहे. मग आता 2 महिन्याने माढा लोकसभेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये खासदार साहेब स्वतः म्हणतायत रणजितसिंह नाईक निंबाळकर की मी आता 2024 ला उत्सुकता त्यांनी दाखवलेली. तर दुसरीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काय वाटतं दोघांपैकी नक्की उमेदवारी बीजेपीने कोणाला द्यावी? धैर्यशील मोहिते पाटील आहेत, नवीन आहेत, योग्य आहेत. योग्य. हा मोहिते पाटलांनी या मान तालुक्यामध्ये तुमच्या गोंदावले भागात काय विकास कामं केलेत? माग त्यांनी काम केलीत बऱ्यापैकी. मोठ्या लाईटी दिल्या होत्या. आता इथे 1-2 काम चालू आहेत मोहिते पाटलाची. व्यासपीठ आहे, परत वाघमडेवाडी दिले काम आहे. बरे चालले. बरे चालले. पहिल्यापासून संबंध आहेत इकडे त्यांचे मोहिते पाटलाचे. मग जर आता त्यांना उमेदवारी मिळाली तर त्या भागातून निवडून येतील? मतदान बरं मिळेल त्यांना. मिळेल. निवडून येतील. येतील येतील नाही अडचण. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? बाळासाहेब रणपिसे. गाव कोणतं आपलं? गोंदवले. खासदार कोण आहे तुमचे? रणजितसिंह निंबाळकर. आलेत का इकडं? कधी येत नाहीतच. जवळजवळ 99% नाहीतच. 99% आलेच नाही. काय विकास कामं काय केलेत का तुमच्या भागात? नाही, खाली फक्त एक व्यासपीठ झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. काहीच केलं नाही. गोंदवले तर एक पर्यटन स्थळ आहे. तर या पर्यटन स्थळासाठी त्यांनी काय निधी उपलब्ध करून दिलेला आहे का? नाही. नाही. काय वाटतं तुम्हाला खासदारांनी नक्की खासदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा होत्या? काय काय करायला पाहिजे होतं? त्यांनी एक शाळेमध्ये लक्ष घातलं पाहिजे होतं. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे रेल्वेची इकडून सुरुवात केली पाहिजे होती. कोरेगाव पंढरपूर किंवा सातारा पंढरपूर ही झाली पाहिजे. पण त्यांनी त्यांच्याच भागाचं केलेलं आहे. त्यांच्याच भागाचं केलेलं आहे. मग आता 2 महिन्याने लोकसभेची निवडणूक आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतायत की मी पुन्हा निवडणूक लढवणार 2024 ला, अशी त्यांनी उत्सुकता दाखवली. तर दुसरीकडे त्याच बीजेपी मधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. ते देखील म्हणतायत की मी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माढा लोकसभा निवडणूक लढवणारच. काय वाटतं दोघांपैकी नक्की कोणाला उमेदवारी मिळावी? धवलसिंग. धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटील. आता या मोहिते पाटलांना तुमच्या गोंदवले भागात काय विकास कामं केले? एक व्यासपीठ एक बांधलेलं आहे. त्याच्यानंतर कारखान्याचे संचालक भेटले होते त्यांचे. हे 2च काम आहेत तिकडे. 2च काम आहेत. तर मग ते ह्या भागातून जर त्यांना उमेदवारी मिळाली माढा लोकसभेतून तर ते निवडून येतील का? येतील. येतील. आपलं? माझं नाव शंकरराव जगदाळे. गाव हेच का? गाव गोंदवले बुद्रुक. गोंदवले बुद्रुक. खासदार साहेब कोण आहे तुमच्या भागातले? नाईक निंबाळकर आहेत. नाईक निंबाळकर आलेत का तुमच्या भागात? नाही, आता कसं आहे मतदारसंघ मोठा असतो त्यामुळे ते कुठे येते ते आम्हाला माहिती. इकडे गावात काय आलेले दिसलेच नाही. विकास निधी काय तुमच्या गावाला दिलाय का? नाही, माझ्या तर काही दृष्टिकोनात आलं नाही विकास. आला नाही. पर्यटन स्थळ म्हणून हे गाव गोंदवले हे गाव आहे. तर मग पर्यटन स्थळासाठी काय निधी उपलब्ध करून त्यांनी दिलाय का? नाही, पूर्वीच निधी आहे वर्ग दर्जा मिळाला नाही त्यामुळे निधीचा प्रश्नच येत नाही. ते ऑटोमॅटिक येत असेल. बर, म्हणजे माझा अंदाज आहे कारण दर्जा दिलाय म्हणजे त्याची तरतूद केली झाली असणार. पाणीदार खासदार म्हणून नाव लौकिक असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विद्यमान खासदाराचं पाणीदार खासदार म्हणून असं नाव लौकिक आहे. तुमच्या गोंदवले भागात तुमच्या मान तालुक्यात पाण्यासाठी त्यांनी शेतीची असेल किंवा पिण्याची असेल यासाठी काय उपाययोजना त्यांनी राबवल्या? त्यांनी काय केलं नाही, त्यांच्या वडिलांनी पदयात्रा काढली पाण्यासाठी. 1995 ला युती सरकार आलं त्यावेळेला पदयात्रा काढली आणि
हा तो उरमोडीचा प्रकल्प जो आहे ते शरद पवारांनी मंजूर केला हा पैसे महाराजांनी. इंदुराव नाईक निंबाळकरांनी पदयात्रा काढली. त्यानंतर मनोहर जोशी ते काम सुरू केलं. युतीच्या काळात 70% काम झालं. ते पण धोंडीराम वाघमारे आमदार होते. त्याने म्हणले मला काय नको, मला फक्त पाणी पाहिजे, तुम्हाला मी पाठिंबा देतो. त्यावेळेला रामराजांनी कृष्णा खोरे हे केलं काय महामंडळ स्थापन केलं. त्यातनं निधी गोळा करून त्याला फार आहे. त्याला एका कसं आहे, एक जण घर बांधत नाही, 2 ठिकाणी एकटा घर बांधतो का? तर ते पाण्यात अनेक लोक आहेत. आमच्या इथले वसंतराव पाटील होते, त्यांनी चळवळ उभी केली आणि उरमोडीचा प्रकल्प माननीय शरद पवारांना अभिषेक महाराजांकडून मंजूर करून घेतला आणि त्यानंतर ते काम सुरू झालं. परत आता ते काय पोरची काम राहिले काय, तर त्यावेळेला ते भाऊसाहेब गुदगे येळगावकर त्याने ते बोलवलं होतं पाणी थाटावपर्यंत. त्याच्यानंतर काय 95% काम पूर्ण, 70% काम पूर्ण झालं आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले काय. तर ते आता चालू जे आमदार आहेत त्यांनी काय प्रयत्न केले असते, पण पृथ्वीराज बाबांनी भरपूर निधी दिला त्यामुळे आलं. पण हा पाण्याचा तुम्ही सारखा जे विचारता तो एकच विषय आहे का पाण्याचा? आमचा मुळाचा दुष्काळी तालुका आहे काय. तर ती काय गाजारचा कोण उपयोग नाही. ज्याला स्कीम राबवल त्याला खरं पाण्याचा विषय सुटेल. आपल्या मुद्द्याकडे नाही आता काय तुम्ही पाणी हे मीडियावाले जे करतायत, मान तालुक्याचा हा पाण्याचा एकच विषय आहे का? आम्ही कुठवर गाजर ऐकायचं पाणी. मग खासदार साहेबांकडून तुम्हाला काय अपेक्षा होत्या? त्यांनी काय करायला हवं होतं तुमच्या मान तालुक्यात? कसं आहे, केंद्र शासनाचे बाबा एखादे शैक्षणिक सुविधा काय त्या माध्यमाचा निधी शैक्षणिक साठी पाहिजे काय. खासदाराचे काय केंद्र सरकारकडून काय, समजा एखादा रेल्वेचा आहे, रेल्वेचा प्रस्ताव बाबा सातारा पंढरपूर, कारण स्वस्तात जर प्रवास करायचा असला असली काम असतात खासदारांच्याकडे, ते करा पाहिजे. आता हा प्रश्न आहे का नाही, त्यांनी ती केंद्राकडे काय निधी आणला बिनला काय, त्याचा ह्यो म्हणतोय मी आणला, तो म्हणतोय आणला. आता आम्हाला सामान्य माणसाला माहिती आहे का केंद्रात कोणी? बरं ते केंद्राच्या प्रोजेक्ट मध्ये गेला प्रोजेक्ट की ऑटोमॅटिक त्याला ती होते केली असेल मागणी त्यांनी, त्याचं काही सविस्तर मला माहिती नाही. आता 2 महिन्याने लोकसभेच्या निवडणूक आहे त्या. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतायत की मी पुन्हा निवडणूक लढवायला उत्सुक आहे 2024 ची. तर त्याच बीजेपी मधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे, ते देखील उभा राहणार आहेत. काय वाटतं दोघांपैकी नक्की उमेदवारी कोणाला मिळावी? नाही कोणाला मिळावी असं मी सांगणार नाही. तर एक मतदार म्हणून मी एक सांगेन की मान तालुक्यात बरं का जिवाळा जर कोणाचा असेल तर शंकरराव मोहिते पाटलांच्या गावात का, तर ते शंकर सहकारी कारखाना होता, त्याच्या माध्यमातून आमच्या लोकांचा त्यांचे संपर्क आला. त्यांनी काही सुविधा आमच्या गावाकडे दिल्या काय किंवा देणग्या काही दिल्या विकास कामासाठी, आणि त्यांचे काही ऋणबंध आहेत आमच्या. त्यांना जर उमेदवारी मिळाली बीजेपीतून तर ते निवडून येतील का या तुमच्या भागातून? आता कसं आहे बरं का, जनमानस काय आहे, लोकांच्या भावना काय आहे. शेतकरी आता पाक वैतागलेला आहे काय, कांद्याचं पीक आता घेतलं त्याला नाही, ऊसाला दर नाही काय, म्हणजे लवकर होतो म्हणजे काय होते पाणी नाही. आणि दुसरी गोष्ट आता हे खासदार ही लोकल जी खाल्ली राज्य शासनाची काम आहे ती तो खासदार करू शकत नाही ना, करू शकत नाही. मग त्यामुळं काय त्याचं की मतदानाचं काय वेगळे असतं, आमदारकीचा वेगळा असतो काय विषय. ते आता साहेब मोहिते पाटला नाही सांगेल तुम्हाला इथे सहानुभूती आहे काय राहील. मोहिते पाटील जर उभा राहिले तर ते निवडून येतील का? निवडून येतील का आता पहा, निवडून येतील का त्यांना आता चालू घडेल जी बघताय आज इथं असलं तर तो तुकडा आहे, तर त्यांच्या बरोबर जी स्टँड माणसं आहे ती त्यांच्या सोबत जर राहिली तर निवडून येतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तर टॉप 10 चे खासदार आहेत
त्यांच्या विकास कामाच्या तडाख्यावरती त्यांनी हजारो कोटी रुपयाचा विकास निधी या माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी दिलाय असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांना टॉप 10 मध्ये त्यांनी दिले. टॉप 10 मध्ये कुठे निधी दिलाय? निधी कुठं दिलाय? माढा लोकसभा मतदारसंघात या तुमच्याच मतदारसंघात. आमच्यात मग ती सांगितलं ना, ती निधी दिलेला मला काय माहिती, कारण का मतदारसंघ मोठा आहे म्हणून सांगितलं. सामान्य माणसाला काय माहिती आहे कुठे दिलाय, कशाला दिलाय? टॉप 10 चे जर खासदार जर म्हणून तर त्यांचं नाव लौकिक असेल, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तर मग ते निवडून येतील का दर्शन मोहिते पाटील येतील? मी तुम्हाला काय सांगितलं, राजकारणात आता काय सांगता येणार ना, का त्या ह्या नेत्यांच्यावर विश्वासच नाही ना लोकांचा. लोकांचा विश्वास नाही, नुसतं विकास 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 नक्की काय? आता आम्ही 65-67 वर्षाचे वयाची माणसं आहे, आम्हाला माहिती आहे विकास काय असतो. चाचणी बनत नव्हती, मग एका दिवसात 10 वर्षात आला का विकास? या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2019 ते 2024 या कालखंडामध्ये जे विद्यमान खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामावरती आपण मतदार म्हणून समाधानी आहात का? कसं आहे, तुम्हाला सांगितलं, खासदाराची कामं जी आहेत का त्यांच्या भागात केली असतील, आमच्याकडे काय काम मला तर काय झालीच नाही. मग आता खासदारकी म्हणून त्यांना त्यांच्या नावाची पसंती का दर्शन मोहिते पाटलाची? त्यावेळेला ठरवू कोण आहे उमेदवार. उमेदवार तर ती पक्षश्रेष्ठी ठरवल, परंतु या दोघांच्या नावाची चर्चा आहे आणि दोघांनीही मैदानात तळ ठोकून आहेत. तर एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? मतदार म्हणून बरं का, पक्ष कुठला आहे, काय काम करतोय, त्यांचं चाललंय काय. आता भावना अशी आहे आमची, अरे भाजपवाले आलेच असते की, आता 5 वर्ष थांबले असते ना तर पुन्हा भाजपलाच मत दिलं असतं लोकांनी. हे चाललंय काय हे लोकांना पटत नाही. त्यामुळे लोक संभ्रमात आहेत की ह्यांना मत देवायचं का नाही. म्हणून सांगेल तुम्हाला, ज्यावेळेला ते रणांगण सुरू होईल त्यावेळेला, कारण या सामान्य माणसाला फोडाफोडा आवडलेली नाही. ही जनमानसाचं मत आहे. माझं सुद्धा असं थोडं किरकोळ, पण ते लोकांचं मत होतं की या भाजपवाल्याने एक 5 वर्ष थांबाय पाहिजे होतं आणि परत तेच निवडून आले असते. आता त्यामुळे लोक नाराज आहेत. विकास खासदारांचा कोणी बघत नाही काय केला ते. विकास हे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांचा बघितला जातो. आता बरं का, आता कसं आहे, पूर्वीच्या काय पायाभूत सुविधा होत्या त्यामुळं फॅक्टरी बिक्टरी फास्टली तयार होत्या, सुविधा झाल्या, वेळ लागत नाही, त्यामुळे विकास होत राहणार. एकंदरीत खासदार साहेबांच्या कामावरती देखील बोलण्यास टाळलेलं आहे, कारण पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण हे असल्यामुळं स्थानिक मतदार देखील संभ्रमात आहेत. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.